नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. प्रजासत्ताक दिनी बॉर्डर 2 चा मोठा फायदा. सनी देओलच्या सिनेमाने कमावले तब्बल 150 कोटी. सनी देओलच्या बॉर्डर 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विजयाचा झेंडा फडकवला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड्सही मोडीत काढले आहेत. प्रदर्शनाच्या अवघ्या 4 दिवसात या चित्रपटाने 150 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून स्वतःला ब्लॉकबस्टर म्हणून सिद्ध केलं आहे. सोमवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने बॉर्डर 2 ला त्याचा मोठा फायदा मिळाला. ट्रेंड रिपोर्ट्सनुसार चौथ्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 56 ते 59 कोटी नेट कनेक्शन केलं आहे. सामान्यतः सोमवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट पाहायला मिळाली, परंतु बॉर्डर 2 च्या बाबतीत उलट चित्र दिसलं. रविवारी झालेल्या 54.5 कोटींच्या कमाईपेक्षाही जास्त गल्ला सोमवारी जमला आहे. यासह चित्रपटाचे एकूण भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन आता 180 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचलं आहे. या जबरदस्त कमाईमुळे बॉर्डर 2 आता सर्वात जास्त मंडे कलेक्शन करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. या चित्रपटाने स्त्री 2 55.9 कोटी, KGF 2 50.35 कोटी आणि बाहुबली 2 40.25 कोटी यासारख्या दिग्गज चित्रपटांच्या चौथ्या दिवसाच्या कमाईला मागं टाकलं आहे. जरी हा चित्रपट शाहरुख खानच्या पठाणच्या 70 कोटी प्रजासत्ताक दिन रेकॉर्डचा थोडा मागे असला तरी गेल्या काही वर्षातील प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडला प्रदर्शित झालेल्या फायटर आणि स्काय फोर्स यासारख्या चित्रपटांना त्याने धूळ चारली आहे. बॉर्डर 2 चित्रपटाची एकूण घोडदौड पाहता हा सिनेमा आज मंगळवारी किंवा उद्यापर्यंत 200 कोटींचा सहजपणे आकडा पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि आहान शेट्टी यांच्या भूमिकेचीही प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहे. याशिवाय प्रमुख भूमिकेत असलेल्या सनी देओलच्या अभिनयाचंही प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.